सुंदर अशी दिव्य शिव महापुराणाची कथा बिंदुकजीने ऐकली। जेवढे पाप कर्म या मृत्यू लोकामध्ये असताना केलेले होते, तुंबरुजींनी ते सर्व पाप धुवून टाकले, शुद्ध अंतःकरण। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गुरुचरण कमलेभ्यो नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। वक्रतुण्ड महाकाय कोटि सूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु महि देव सर्वकार्येषु सर्वदा। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मकं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुकुटिजडाडि कारुण्यसिन्धु भवदुःखहारि उजवीन शम्भो मजको न तारि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। बोलिए काशी विश्वनाथ भगवान की जय, काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, नाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। हे डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, वाले बाबा भोलेनाथ की जय हो। हे डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। हे जटाधारी बाबा भोलेनाथ की जय हो, जटाधारी बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय जय हो। महाकाल। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो।
की जय हो। हे गंगाधारी बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय जय हो। भूतनाथ। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय जय हो। हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। बोलिए शिव महापुराण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई की जय। शुक्रेश्वर भगवान भगवान की जय। नमः पार्वती पदे हर 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 महादेव। अनंत कोटी ब्रह्मांड नायक तडिदित पीतांबरधारी भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेनं विश्व माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय या संत द्वयांच्या आशीर्वादानं वैकुंठवासी पूज्यपाद श्री गुरु मोठे बाबा, वैकुंठवासी पूज्यपाद श्री गुरु नत्तुसिंग बाबा, वैकुंठवासी पूज्यपाद श्री गुरु रामदास बाबा, श्री गुरु नामदेव बाबा, श्री गुरु शंकर बाबा, श्री गुरु देवराम बाबा, श्री गुरु पंढरीनाथ बाबा, श्री गुरु जगा बाबा, उखरडू बाबा या महात्म्यांच्या आशीर्वादानं या परमपवित्र अशा श्री क्षेत्र रवंजे गावामध्ये कणकण निरादिनी गिरणा मातेच्या कुशीमध्ये वसलेलं भगवान श्री सुकेश्वराच्या पदस्पर्शाने पुनीत व पावन झालेली ही आपली नगरी आहे। आपल्या गावाला खूप मोठा इतिहास आहे। आपल्या गावाचं नाव संबंध महाराष्ट्रात आहे। वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक कीर्तनकाराला सुपरिचित असणारं आपलं गाव आहे। या परमपवित्र अशा गावामध्ये भगवान देवादिदेव महादेवाची दिव्य कथा आज आरंभ होती आहे। आज या ज्ञानगंगेचा आरंभ आहे, उगम आहे। पहिल्या दिवसाच्या मानाने गावातून बरीचशी मंडळी कार्यक्रमाकरता उपस्थित आहे। या गावाचे प्रथम नागरिक आमचे स्नेही आदरणीय नामदेव दादा महाजन, त्यांच्यासोबत आदरणीय निवृत्ती दादा यांनी जळगावला येऊन माझ्याकडे ही सेवा दिली। मी सांगितलं की माझंही भाग्य आहे। रवंजे गावाचे आमच्यावर फार मोठे उपकार आहेत। प्रथमतः तर वरसाड्याचे उपकार रवंजावर आहेत, नंतर रवंजाचे उपकार आमच्यावर आहेत। तुम्ही म्हणाल असं कसं? आम्ही ज्या भूमीमध्ये जन्माला आलो, पूज्यपाद श्री गुरु रामदास बाबा वरसाडेकर यांच्या छत्रछायेखाली, यांच्या आश्रयाखाली, यांच्या आशीर्वादाने श्री गुरु नामदेव बाबा भांबरेंनी आपला संप्रदायातील जीवन प्रवास चालू केला। रवंजावरनं बाबा वरसाड्याला यायचे, संध्याकाळचं भजन करायचे आणि सकाळी असं म्हणतात की झुमका आजी, जुनी मंडळी सांगायची, झुमका आजी भाकर टाकून द्यायची। दहीगावच्या बंधाऱ्यावर गुरुवर्य बाबा ती भाकर खायची आणि मग रवंजाला यायचे। श्री गुरु रामदास बाबा गेल्यानंतर वरसाड्याची धुरा किंवा आपल्या परिसरातील संप्रदायाची धुरा ज्यांनी फार चांगल्या पद्धतीनं सांभाळली असे वैकुंठवासी पूजनीय श्री गुरु नामदेव बाबा यांचं गाव आहे। ते या गावाच्या नावाने ओळखले जातात, म्हणून या गावाची सेवा करण्याची संधी ही माझ्या जीवनामध्ये मला मिळाली। मला असं वाटतं माझं अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलं म्हणून ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। या गावाच्या ग्रामदेवतेला आमचं वंदन आहे। आपल्या सर्व श्रोते सज्जनांना आमचं वंदन आहे। गुणीजनांना आमचं वंदन आहे। सिंतवर जे साथ करतात आदरणीय माझे लहान बंधू पवन महाराज, त्यांच्याच बाजूला आमचे लहान बंधू आदरणीय पंकज महाराज, त्यांच्याच बाजूला आमचे लहान बंधू जीवन महाराज, त्याच बाजूला आदरणीय आमचे पॅडवर असणारे दिलीप महाराज,
गोड असे संगीतकार आपल्याला लाभलेत आणि ज्यांच्या माध्यमातून या कथेमध्ये खूप मोठा आनंद येणार आहे. देवभूमीतून जे आपल्या गावामध्ये आले ओरिजिनल ब्रजवासी सोनू भैया जे झाकी सजवतात, या सर्व मंडळीचं सानिध्य आपल्याला लाभणार आहे. आज दुग्ध शर्करा योग आहे. माणसाला स्वर्गापेक्षा आपली जन्मभूमी प्रिय असते. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरी असे. जन्मभूमी आपल्याला स्वर्गापेक्षा प्रिय असते. आपल्या जन्मभूमीमध्ये, आपल्या गावामध्ये भगवान देवादिदेव महादेवाची दिव्य कथा प्रवास करणार आहे. या कथेचा आशीर्वाद घेण्याकरता आणि आम्हाला आशीर्वाद देण्याकरता याच भूमीचे सुपुत्र, एक कथापटलावरील एक आदर्श असं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रभर ज्यांच्या कथा आहेत, आमच्यावर बंधुवत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, आदरणीय दिलीप बाबांची देखील या ठिकाणी वंदनीय उपस्थिती आहे. आपल्या गावामध्ये भरपूर महाराज लोक आहेत. जेव्हा माझ्याकडे पत्रिका टाकायला आले तेव्हा मी लिस्ट वाचली. म्हटलं रवंजात जर एक महिन्याचा सप्ताह केला तरी बाहेरून कीर्तनकार बोलवण्याची गरज पडणार. एवढी लोक कीर्तनकार तुमच्या गावात आहेत. सर्वांची नावं पत्रिकेत टाकलेली आहेत. ही सर्व लोक मला आशीर्वाद देण्याकरता आणि तुमच्या दर्शनाकरता रोज येणारच आहेत, यात शंका नाही. उद्यापासनं रामनवमीचा पर्व काळ आहे आणि महाराष्ट्रींची कथा असेल कुठेतरी, म्हणून आज महाराष्ट्री कथेकरता आले. त्यांच्या चरणी वंदन. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे धानोऱ्याची, राम साऊंड सिस्टीम धानोरा. गोड सिस्टीम आहे बरं का तुझी. पहिल्याच दिवशी पास केलं तुला, काय अडचण नाही. कारण मी सरपंच महोदयांचं खूप डोकं खाल्लं महिन्यापासून. सिस्टीम लावली खरी, पण मला नाही पटली ना, मी अर्ध्यात सोडायला लावेल अशी बोलीच होती. पण खूप चांगली सिस्टीम आहे. आपल्या गावात प्रत्येक भाविकाचा चेहरा महाराष्ट्राच्या कानानं कोपऱ्यात जावा. आपल्या गावाची कथा महाराष्ट्रभर गाजावी म्हणून ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे दिनू दादा हे देखील धुळ्यावरून इथपर्यंत आलेत. उद्यापासून यायचं की नाही ते ठरवतील वातावरण पाहून. उद्या जर फोकस लागले तर ते येतील, कारण शूटिंग करता चेहरे दिसले पाहिजे. बघा सर्व गोरे गोरे लोक काळे दिसतात मला. फोकस नसल्यामुळे. आणि पहिला दिवस आहे ना, पहिल्या दिवशी थोडंसं इतकं तितकं मागे पुढे होतं. पण कार्यकर्त्यांना आम्ही ज्या ज्या उणीव सांगू कार्यकर्ते ते भरून काढतील. फक्त एक माझे हात जोडून आपणा सर्वांना प्रार्थना आहे, जागेचा अभाव असल्यामुळे आपण ओट्यावर बसा, फाट्यावर बसा, गच्चीवर बसा, काही अडचण नाही. फक्त पायातले चप्पल बुटं काढून बसा, म्हणजे आपले माझ्यावर प्रचंड उपकार होतील. आपण कथेकरता आलो आहे, पुण्य कमावण्याकरता आलो आहे. आपल्याला पाप घरी न्यायचं नाही. पायातले पादत्राणी हे बाजूला काढून आपल्याला कथेकरता बसायचे. तुम्ही आपण सर्व भाग्यवान लोक आहोत. भरतखंडे नरदेह प्राप्ती, या मृत्यू लोकामध्ये जन्म मिळण्याकरता भाग्य लागत असतं. एक एक यवनी कोटी कोटी फिरा तेव्हा लागे वारा मानवाचा. या मृत्यू लोकामध्ये जन्माला येण्याकरता भाग्य लागतं आणि त्यातल्या त्यात मानवाचा देह मिळण्याकरता प्रचंड भाग्य लागतं. मिळालंही हे शरीर, मिळालं पण कळालं नाही. आणि जर कळालं असतं तर इथं गर्दी माऊली नसती. रवंजाची संख्या प्रचंड आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा सर्व लोक आले नाही कथेला. बाकीच्यांना अजून माहीत नसेल. काहींना नरदेव मिळाला पण कळाला नाही, काहींना कळाला पण मिळाला नाही, काहींना मिळालाही नाही कळालाही नाही, काहींना मिळालाही आणि कळालाही. इथं तुम्ही जेवढे लोक बसलात तुमच्यापर्यंत मला बोलायचं आहे. आपल्याला नरदेव मिळाला पण आणि कळाला पण, म्हणून आता आपण इथं येऊन बसलात. नाहीतर माणसाचा स्वभाव आहे, मनुष्य खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, जाऊ नये तिथे जातो. कीर्तनाला आलं पाहिजे, लोक येत नाही. तमाशाला जाऊ नये, गेल्याशिवाय राहत नाही. कीर्तनाला आले तर पुढं बसत नाहीत, तमाशाला गेले स्टेजला चिपकतात. तेसले वाटत नाचाना पाय लागणार तर मना का उद्धार होई जाईल. अरे तू नरकातच जाणार आहे. परमात्म्याने ही काया दिली. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, नाही नाही हरी ने तुझ दिया,
खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया. देवानं हे शरीर दिलंय, या शरीराचं सोनं करून घ्या. लक्षपूर्वक ऐका. ही जी संधी आली ना तुमच्या जीवनामध्ये रवंजे करानो, ही संधी प्रचंड तुमचं अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलं म्हणून ही संधी तुमच्या जीवनामध्ये आली. ही कथा तुमच्या गावामध्ये आज या ठिकाणी आरंभ होतीये. जो जो या कथेच्या सानिध्यामध्ये येईल, भगवान देवादिदेव महादेव त्याचा बेडा पार करून नेतील. लक्षात ठेवा. काही लोक म्हणतील महाराज आम्हाला घरी सुद्धा चांगलं ऐकू येतं, तुम्ही सिस्टीम खूप चांगली लावलेली आहे. तसं चालणार नाही. पटण्याकरता एक उदाहरण सांगू आपल्याला. कनकनिरादिनी गंगा मातेच्या तीरावर भगवान देवादिदेव महादेव आणि मा पार्वती बसलेल्या होत्या. माय माऊल्यांना सवय असते कशाची, नदीवर गेल्या की माऊल्या दिवा लावतात आणि पाण्यामध्ये सोडतात. का बरं सोडतात अजून मला कळालं नाही, पण बाया दिवा लावतात आणि पाण्यात सोडतात. मा पार्वतीने दिवा लावावा पाण्यात सोडावा, दिवा लावावा पाण्यात सोडावा. भगवान शंकर असे लांबवर जाऊन बसले. भगवान शंकराने त्यातले काही दिवे असे हाताने काठाला लावावेत. मा पार्वतीने भरपूर दिवे सोडलेत आणि त्यातले काही दिवे भोलेनाथाने काठ्याला लावलेत. मा पार्वतीने हसून सांगितलं भोलेनाथाला, नाथ मी तर भरपूर दिवे सोडलेत पाण्यामध्ये, तुम्ही किती किती दिवे काठाला लावाल. तेव्हा भोलेनाथानं दिलेलं उत्तर आहे, ऐका रवंजेकरांनो, अत्यंत सुंदर उत्तर आहे, आपल्या हृदयावर कोरून ठेवा. भोलेनाथ मा पार्वतीला सांगतात, पार्वती मी सर्व दिव्यांचा ठेका घेतलेला नाही, जो माझ्या रेंज मध्ये येईल मी त्याला काठाला लावेल. आणि देवाची रेंज फक्त इथं जेवढा हा मंडप आहे किंवा जेवढा पॅसेज आहे एवढीच आहे. जर तुम्ही इथे आलात तर भोलेनाथ आपला दिवा निश्चित किनाऱ्याला लावणार, या भवसागरातून आपल्याला तारणार. महादेव हे सर्वात गूढ दैवत आहे. म्हणून आपलं भाग्य की आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो, मानवाचं शरीर मिळालं, किती मोठं भाग्य आहे. त्यातल्या त्यात हा नरदेव भारत देशात मिळाला. भारत देशासारखा देश नाही, विश्वामध्ये अनेक देश आहेत, पण भारत हा सर्वांमधला विशेष देश. संस्कृतीनं नटलेला आहे, संस्काराने नटलेला आहे. भारत देशाला साऱ्या विश्वातल्या देशांपेक्षा विशेष महत्व आहे. इथल्या संस्काराला विशेष महत्व आहे. भारताला माता म्हटलं जातं. भारत माता. कधी म्हटलं का अमेरिका बंधू, कधी म्हटलं का ऑस्ट्रेलिया चुलता? नाही नाही नाही. भारताला मांडे घाल. भारताला आईची उपमा दिली, कारण भारताच्या ठिकाणी मातृत्व आहे. भारतामध्ये हा मायपूट देश आहे. इथे कोणी या, इथं राहा, वंदे मातरम म्हटलं काय नाही म्हटलं काय देशाला काय फरक पडत नाही, असा हा देश आहे. कुठल्याही जातीचे या, कुठल्याही धर्माचे या, कुठल्याही पंथाचे या, प्रत्येकाला इथं जागा आहे. प्रत्येक जण आपला अधिकार गाजवू शकतो, असा हा देश आहे. म्हणून आपलं भाग्य की आपण भारतात जन्माला. है प्रीत जहाँ की रीत सदा हो, है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ. भारत का रहने वाला भारत की बात सुनाता हूँ. भारत का रहने वाला भारत की बात सुनाता हूँ. भारत का रहने वाला भारत की बात सुनाता हूँ. भारत का रहने वाला भारत की बात सुनाता हूँ. दिल से हमारा नाता है हो, हो कुछ और नाता है हमको, हमें प्यार निभाना आता है. हाँ जिसे मान चुकी सारी दुनिया, जिसे मान चुकी सारी दुनिया, मैं बात वही
दोहराता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। भारत का रहने वाला, भारत की बात सुनाता हूँ। देवाच्या घरची बरं का, इथं भेद मानला जात नाही. हा काळा आहे का, हा गोरा आहे का, हा हिंदू आहे का, मुसलमान आहे का, हा शीख आहे का, ईसाई आहे का, हा माझ्या धर्माचा आहे की परधर्माचा, इथं भेद मानला जात नाही. काले गोरे का भेद नाही. आम्ही नातं निभवतो ते मनातलं, अंतःकरणातलं. हर दिल से हमारा नाता है. आम्हाला बाकीचं काही जमत नसेल, आम्हाला व्यापार कमी आला असेल, आम्हाला शेती कमी करता आली असेल, आम्हाला राजकारण कमी जमलं असेल, पण सांगू का, या जगातला सर्वात मोठा धर्म आहे तो धर्म आम्हाला निभवता येतो. जो धर्म आम्हाला साने गुरुजींनी शिकवला. कोणता धर्म आहे? प्रेम. साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पान. प्रेमाने सारं जग जिंकता येतं. प्रेम केलं तर जंगलातलं पाखरू जवळ येतं. म्हणून प्रेमाने साऱ्या गोष्टी होतात. हुज्जत घालायची नाही, फक्त प्रेम करणं शिका. प्रेमाने जग जिंकता येतं. या जगातलं सर्वात मोठं आभूषण, सर्वात मोठे संस्कार जर काय असतील तर प्रेम आहे. या देशातल्या अनेक मोठ्या मोठ्या खासियत आहेत. या देशातल्या खूप सुंदर अशा गोष्टी आहेत ज्या गीताच्या माध्यमातून सांगितल्या जातात. इतनी ममता नदियों को भी जहाँ माता कह के बुलाते, इतना अगर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते. इस धरती पे मैंने जन्म लिया, इस धरती पे मैंने जन्म लिया. ये सोच के मैं इतराता हूँ. भारत का रहने वाला, भारत की बात सुनाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. गंगा माता, गोदावरी माता, कावेरी माता, सिंधू माता, गिरणा माता. नदीला सुद्धा मातेची उपमा दिली जाते इथे बरं का. विशेष आहे, खासियत आहे या देशाची. या देशासारखा विश्वामध्ये देश नाही. म्हणून आपलं भाग्य की आपण या भारत देशात जन्माला आलो. त्यात सांगू, या भारत देशामध्ये अनेक राष्ट्र आहेत. राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, एमपी आहे, आंध्रा आहे. या सर्व देशांमधला विशेष देश आहे कुठला, विशेष प्रांत आहे कुठला, महाराष्ट्र. राष्ट्र भरपूर आहेत पण महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही. इतर देशांमध्ये, इतर राष्ट्रांमध्ये देव असतील, देव भेटणं सोपं आहे, संत भेटणं अवघड आहे. महाराष्ट्रात संत आहेत. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, ज्ञानदादा, मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, सकुबाई, हे सर्व संत या महाराष्ट्रात आहेत. महान म्हणजे मोठं, महान अशा राष्ट्रामध्ये आपण राहतो. या राष्ट्राचं नाव आहे महाराष्ट्र. सांगू, त्यातलं पुढचं भाग्य आहे तुमचं की आपण या कान्हा देशात जन्माला आलो. या कान्हा देशामध्ये काय नाही, या कान्हा देशाचा खूप मोठा इतिहास आहे. वारकरी संप्रदायासाठी ज्या मुक्ताबाईनं 3 देव दिलेत, ज्ञानदेव, नामदेव, चांगदेव, त्या मुक्ताबाईचा हा परिसर आहे. या परिसरामध्ये फार मोठे मोठे महात्मे जन्माला आलेत. आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेमध्ये एका महात्म्यांच्या मुखारविंदातून मी ऐकलं की विदर्भाने आम्हाला गुणवान दिले, मराठवाड्याने आम्हाला विद्वान दिले,
काय विदर्भाने गुणवान दिले, मराठवाड्याने विद्वान दिले, पण विद्वान आणि गुणवान घडवणारे शिक्षक मात्र कान्हा देशानं दिलेत। या कान्हा देशामध्ये सद्गुरु मोठे बाबा, सद्गुरु नत्तुसिंग बाबा, मधुकर बाबा शिंपी ही लोक कान्हा देशात जन्माला आले, म्हणून आपलं भाग्य की आपण या कान्हा देशात जन्माला आलो आणि या संतानंतर जन्माला आलो, आपलं भाग्य। कारण का, हे संत या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेत म्हणून आपण सुखानं जगतोय, नाहीतर इतकं पाप चाललंय ना दादा, या पापातून वाचणं शक्य नाही, या पापातून जगणं शक्य नाही। फार मोठं पाप चाललंय, किती पाप चाललंय। जर हे संत जन्माला आले नसते तर या पापामुळे ही सृष्टी जडून खाक झाली असती। आग लगी आकाश में बरसत है अंगार, आग लगी आकाश में बरसत है अंगार, एक संतन होते जग में तो जल जाता संसार। सृष्टी जडून खाक झाली असती जर संत जन्माला आले नसते। या संतांमुळे आपण जगतोय, संतांमुळे आपलं चाललंय, नाहीतर खूप पाप माजलंय। हे संत भजन पूजन ध्यान धारणा करतात, एकांतात जाऊन साधना करतात। साधना करण्याकरता एकांत अत्यंत महत्वाचा आहे। लोकांतामध्ये भजन होत नाही, लोकांतात ध्यान होत नाही, लोकांतात धारणा होत नाही, म्हणून हे साधू संत ऋषी मुनी जपी तपी संन्यासी हे सारी हिमालयामध्ये जातात आणि सारे साधू तपश्चर्या करत असताना साधू लोक एकत्रित झाले आणि साधू लोकांनी विचार केला की सध्या भजनाकरता मन लागत नाही, भजनाकरता वृत्ती स्थिर राहत नाही। मी 2000 माळा करायचो, आता 2 माळा माझ्याकडनं होत नाहीत। एका साधूनं सांगितलं मी 1.5-2 महिना अन्न पाण्या वाचून राहायचो, आता माझ्याकडनं ते शक्य नाही। आजही असे साधू लोक आहेत जे अन्न पाण्या वाचून राहतात। सध्या त्या स्थितीला दादाजी म्हणून नर्मदा खंडामध्ये एक संत आहेत, गेल्या कित्येक वर्षापासून ते दादाजी अन्न खात नाहीत, फक्त नर्मदेच्या पाण्यावर जगतायत। युट्यूबला भरपूर व्हिडिओ आहेत त्यांचे। असे काही काही साधू संत पाहतो आम्ही। शिरपूर पासून पुढे निघालात बिजा चालले का अप्पासाहेब? अप्पासाहेब अहो अप्पासाहेब चालले ते, जाऊ दे। शिरपूर पासून पुढे बिजासनीच्या अलीकडे एक बाबांना मी भेटलो काहीतरी 5-6 वर्षापूर्वी। बाबांचं नाव होतं मिरचीवाले बाबा। ते बाबा मिरच्याच खायचेत, काय मॅटर होतं मला माहित नाही, नुसत्या मिरच्या खाऊन जगायचेत। अशी बरीच लोक ध्यान धारणा साधना करतात, व्रत वैकल्य करतात, उपवास तपास करतात। ते सारे साधू एकत्रित आले आणि विचार करतात 88,000 ऋषी आहेत की आपलं भजनाकरता मन का लागत नाही। भजनाकरता योग्य ती जागा पाहिजे, भजनाकरता स्थान पाहिजे, स्थळ पाहिजे, जागा चांगली असावी। जागा जर चांगली असली ना, तिथं कसाही कथाकार असला तरी कथा चांगली होते। ही जागा चांगली आहे तशी। या जागेची खासियत मला आमच्या नामदेव दादांनी सांगितली, जागा खूप चांगली आहे महाराज। इथं कथा कशा करता ठेवली की कथा चांगलीच होणार, जागेचं महत्व आहे। ज्याच्या ज्याच्या गावाचे पॉइंट ज्याला त्याला माहित असतात। सांगण्याचा उद्देश, सर्व क्षीरसागरामध्ये गेलेत, विष्णू परमात्म्याला सांगितलं की प्रभू आम्हाला भजना योग्य जागा सांगा, साधना योग्य जागा सांगा, आमचं मन अत्यंत कलुषित झालंय, भजना करता मन लागत नाही। मनामध्ये अनेक विकल्प आहेत, मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांमधून आम्हाला बाहेर निघायचं, ते प्रश्न आमचे सुटले पाहिजेत। बर, परमात्म्याने हातातल्या सुदर्शनाला सोडलं आणि सांगितलं 88,000 ऋषींनो तुम्ही या सुदर्शनाच्या मागे मागे जा, हे सुदर्शन तुम्हाला भजना योग्य जागा दाखवेल। सुदर्शन 4 धाम सप्तपुऱ्या अष्टविनायक 12 ज्योतिर्लिंग फिरलं आणि सुदर्शन एका जागेवर जाऊन स्थित झालं। त्या जागेचं नाव नैमिषारण्य। निमिष म्हणजे काय, जसं कालावधी असतो ना 12 वर्ष 6 वर्ष वर्ष 6 महिने 3 महिने महिना 15 दिवस आठवडा दिवस प्रहर तास, तासानंतर अर्धा तास, अर्ध्या तासानंतर 15 मिनिटं, 15 मिनिटानंतर मिनिटं, मिनिटानंतर सेकंद, सेकंदानंतर काय, सेकंद पर्यंत आपल्याला माहिती आहे, सेकंदाच्या पुढे काय,
तर लक्षपूर्वक ऐका, डोळ्याची पापणी लागते आणि उघडते. डोळ्याची पापणी लागून उघडायला जितका वेळ लागतो त्याला निमिष असं म्हणतात. इतका वेळ जरी तुमचं वास्तव्य त्या अरण्यामध्ये झालं तरी तुम्हाला मोक्ष मिळतं, असं त्या अरण्याचं महत्व आहे. त्याला म्हणतात नैमिषारण्य. सारे संत मंडळी त्या ठिकाणी जगलेत. सूतजींचं आगमन झालं आणि सूतजी महाराजांना 88,000 ऋषीने विचारलं की महाराज आमच्या उद्धाराकरता काहीतरी सांगा. तेव्हा सूतजी महाराजांनी सांगितलं, ऋषीवर्यानो, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान, तुम्हाला जर भजन करायचं असेल, भक्ती करायची असेल, तुमचं जीवन चंदनासारखं सुगंधित सोन्यासारखं चमचमीत बनवायचं असेल तर याकरता एक कथा श्रवण करा. त्या कथेचं नाव आहे शिव महापुराण कथा. 88,000 ऋषींनी विचारलं, शिवपुराण कथा ही कशासाठी श्रवण करायची? ही कोणालाही श्रवण करायला मिळते का? नाही नाही, ज्याचं अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलं त्याला ही कथा श्रवण करण्याकरता मिळत असते. ही कथा श्रवण करण्याकरता भाग्य लागत असतं, कोणाच्याही नशिबात नाही आहे. एखाद्याचं पाप आडवं आलं ना त्याला नाही ऐकता येत ही कथा. तुम्हा साऱ्या ऋषीवर्यांचं पुण्य उदयाला आलंय म्हणून ही कथा तुम्हाला ऐकण्याकरता मिळते. सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, ऋषीवर्यानो, इतर जेवढ्याही कथा आहेत या कथा व्यासजी महाराजांनी सांगितल्यात आणि गणपती बाप्पांनी लिहिल्यात. व्यासानी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण इतकी विपुल ग्रंथ सामुग्री व्यासानी दिली, गणपती बाप्पांनी लिहिली. पण एकमेव ग्रंथ असा आहे जो साक्षात भोलेनाथाने सांगितला. त्या ग्रंथाचं नाव आहे शिव महापुराण कथा. ही कथा स्वतःच्या जीवनातलं, स्वतःचं आत्मचरित्र भोलेनाथाने सांगितलं. प्रत्यक्ष शिवजी या कथेचं वर्णन करतात. भोलेनाथांनी ही कथा सनत कुमारांना ऐकवली आणि सनत कुमारानंतर या कथेचा, सनत कुमार हे ब्रह्माजीचे सुपुत्र आहेत, यांनी या कथेचा खूप प्रचार केला. आणि प्रचार केल्यानंतर या कथेचं कुठेतरी प्रचार प्रसाराकरता एक संघटन असावं म्हणून मूळ जे शिव महापुराण आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 1,00,000 श्लोक आहेत. पण व्यासजी महाराजांनी त्या 1,00,000 श्लोकातून 24,000 श्लोकांचं एक स्वतंत्र ग्रंथ, स्वतंत्र पुराण निर्माण केलं. त्याचं नाव शिव महापुराण कथा. त्या 24,000 श्लोकाच्या आज बळावर ही सारी कथा सांगितली जाते. कथा व्यास आपल्या बुद्धीला पाजर फोडून बोलत असतात. शिव महापुराण या ग्रंथातल्या सर्व कथा 7 दिवसात होणं शक्य नाही. दुसरी गोष्ट सांगेल, असं केल्याने तसं होतं, तसं केल्याने असं होतं, असे पर्याय मला कथेत सांगता येत नाहीत. हे डोक्यातून काढूनच टाकायचं. जे शिव महापुराणात दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेल. बाकी इतरातलं कुठले पर्याय ऐकायचे असतील त्याच्याकरता मग मला स्वतंत्र दक्षिणा द्याल, म्हणजे मी भरपूर पर्याय सांगेल तुम्हाला. पण मला शिव महापुराणाची कथा सांगण्याकरता सांगितली आहे म्हणून आपण शिव महापुराणातल्या स्वतंत्र सर्व कथा सांगूया. पर्याय नाही. पर्याय माझ्यापेक्षा तुमचे चांगले पाठ झालेत. पूजनीय श्री प्रदीप मिश्राजी महाराजांचे उपकार आहेत की त्यांनी खूप मोठी क्रांती केली कथा जगतामध्ये. असा वक्ता अजून जन्मालाच आला नाही प्रदीप मिश्राजींसारखा. काय क्रांती केली त्यांनी माहिती आहे? अरे कधी मंदिरात न जाणारा समाज त्यांनी मंदिरात घातला. ही त्या महात्म्यानं केलेली क्रांती आहे. मिश्राजींसारखा कथाव्यास आजपर्यंत जन्माला आला नाही महाराज. खूप मोठी क्रांती केली. अरे गावोगावी मंदिरं झालेत. 1000 वर्षापासून जुने पडलेले महादेवाचे मंदिर हे प्रकाशाच्या झोतात आलेत. ही त्या महात्म्यानं केलेली क्रांती आहे. पण प्रदीप मिश्राजी जे सांगतात ना तसंच करत जा बरं. महादेव तुम्ही जास्त धरलाय सध्या, आमच्याकडे कमी येतो, तुम्ही जास्त धरला. 35-35 किलोच्या पिंडा छटाक छटाक केल्या तुम्ही पाणी वतून वतून. नाही, भक्ती करायला माझा अजिबात विरोध नाही. महादेवाची खूप सेवा करा, चकाचक भक्ती करा. पण कधी रात्री 1:30 महादेव उठवता तुम्ही? रात्री 1:30 काही टायमिंग आहे की नको? 3-3 तास महादेवाची पूजा, 3-3 तास मंदिरात, 3-3 तास महादेवाची पूजा. नवरा बिनडब्याचा शेतात. मी म्हणतो हे बाबा मला खरं बोलायला आवडतं बरं का, तुम्हाला राग आला चालेल.
मी तर फार सोपं सांगणारा माणूस आहे. माझी तुम्हाला प्रार्थना आहे, तुमचा जर नवरा जेवला नसेल ना तर तुम्ही कथेला सुद्धा येऊ नका, लागू पडणारच नाही तुम्हाला. पती परमेश्वराची सेवा ही स्वर्गाला जाण्याची सर्वोत्कृष्ट सीडी आहे. त्याची सेवा करा, तुम्हाला कोणत्याच बाबा बुवाच्या पाया पडायची गरज नाही. मी पुन्हा एकदा सांगेल, माझा कोणावर आरोप नाही, पण डोळस भक्ती करा, आंधळी नाही. आमच्या कॉलनीत एक बाई नवऱ्याला म्हणे, ल्यान तो तांब्या शिलगान मंदिर मा टाकी ना पाणी, हा घरना महादेवले गाय दी राही तो महादेव पूजी राही, तुले लागू पडी का माय. भक्ती डोळस असावी, आंधळी नसावी. मी जेही सांगणार तुम्हाला एक कथेतलं सांगणार, बाकी पर्याय स्वतंत्र दक्षिणा द्या तेही सांगतो, ते सर्व पाठच राहतं आमचं. सांगण्याचा उद्देश ही दिव्य कथा, ही कथा ऐकल्यानंतर फायदा काय. 88,000 ऋषींनी सूतजी महाराजांना विचारलं, या कथेने कोणाचा उद्धार झाला का, या कथेमुळे कोणाचा फायदा झाला का. बघा, प्रत्येक गोष्टीच्या मागे मनुष्य फायदा बघत असतो. एखाद्या बाईला जर सांगायला गेलात ना, ताई उद्या आमच्याकडे येता का कापूस वेचायला, ती म्हणते काय रोज भेटीन, शिरगंती या नाही, मग काय रुपये किलो. म्हणजे वेचायच्या आधी फायदा विचारला जातो नाही काय. तसे कथा मी ऐकल्यानंतर फायदा काय, तर याचे सुंदर असे फायदे आहेत. महात्म्यातली सुंदर अशी कथा आहे. एक ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचं नाव आहे देवराज. हा देवराज नावाचा ब्राह्मण अत्यंत नास्तिक आहे. ब्राह्मण कुलात जन्माला येऊन सुद्धा तो ब्राह्मणाचं कुठलंही कर्म करत नाही. आता एक स्वतंत्र विषय आहे, ब्राह्मण वर्णाने असावा की आचरणाने असावा. बरेच कथाव्यास लोक सुद्धा सांगतात कथा फक्त ब्राह्मणाने करावी. बरं का महाराष्ट्री, मला असं वाटतं ब्राह्मण वर्णाने नसला चालेल, तो आचरणाने असावा. ब्राह्मण असला, नको तिथे घुसत असला तर तो काय उपयोगाचा नाही. आणि क्षत्रिय असला, ब्राह्मणापेक्षा सुंदर त्रिकाल संध्या करत असला तर निश्चित तो पूजनीय आहे, वंदनीय आहे, प्रार्थनीय. हा ब्राह्मण कुलात जन्माला आला, पण काम मात्र चुकीचे करतो, व्याजानं पैसे वाटतो, परस्त्री गमन करतो, लोकांच्या चुगल्या लावतो, ठरलेले लग्न मोडतो, गावामध्ये चांगल्या कामामध्ये भाग घेत नाही, उलट चांगलं काम कोणी केलं त्यात किडे पाडतो. असा विचित्र ब्राह्मण आहे. लोकमाया यानं जमवलेली आहे. ब्राह्मणाने त्रिकाल संध्या केलीच पाहिजे, हा ब्राह्मण त्रिकाल संध्या सुद्धा करत नाही. जीवनामध्ये अत्यंत पाप करतो, देवाचा आणि त्याचा काही संबंध नाही. पण काय मला माहित नाही, एके दिवशी तो फिरत 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 प्रतिष्ठानपूर नावाच्या एका गावामध्ये मुक्कामाला थांबला. काही यात्रा करत असेल, आणि त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या गावाच्या बाहेर एक भयानक भोलं मोठं असं महादेवाचं मंदिर होतं. त्या मंदिरांमध्ये साधू लोकांची जमात बसलेली होती. जमात म्हणजे साधू लोकांची टोळी, साधू लोकांची झुंड चालायची. पूर्वी एक एक साधू फिरत नव्हता, 5-25 साधू लोकांची जमात असायची. ती जमात त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या गावामध्ये, आणि तिथे देवराज नावाचा ब्राह्मण मुक्कामाला राहिला. काय त्याचं नशीब, काय पूर्वजन्माची पुण्य असेल माहित नाही. त्या दिवशी त्याला प्रचंड असा ताप आला. आयुष्यभर पुण्य केलं नाही, आयुष्यभर पापच केलं. पण असं म्हणतात अंतमती सा गती, मरताना तुम्हाला इच्छा चांगली झाली पाहिजे. काही लोक आयुष्यभर पाप करतात आणि मरताना घरचे म्हणतात मंडळी राम म्हणा, राम तो लांब म्हणतो पण राम नाही म्हणत. काही काही लोक इतके कट्टर असतात ना, मला देवाचं नावच घेत नाही हो, इतक्या कट्टर असतात ना, प्रचंड कट्टर. मी नेहमी सांगत असतो एक उदाहरण, आयुष्यात देवाच्या नावाला स्पर्श सुद्धा करत नाही लोक. एका माणसानं आयुष्यभर संसार केला पण देवाच्या नावाला स्पर्श सुद्धा केला नाही, देवाचं नावच घेतलं नाही त्यानं. 4 मुलं आहेत त्याला. एक पोरगा मुंबईला इंजिनियर, 3 पोरं गावात शेती करतात. 80-82 वर्षाची वय झाली, म्हाताऱ्याचं शरीर खिळखिळ झालं, म्हाताऱ्याला खाली टाकलं. मुंबईच्या पोराला फोन केला, अरे बाबा आता काही जास्त दिवस जगत नाही, तू येऊन जा. त्यानं एक्सप्रेस पकडला, पटकन गावावर आला. मग आता 4 भावंड बसले, भावंडांची चर्चा झाली. म्हटले का रे, म्हाताऱ्यानं आयुष्यभर देवाचं नावच घेतलं नाही, मरता मरता का होईना नाव घेतलं पाहिजे. आता काय देवाची लीला आहे माहित नाही भाऊ, देव जशाच्या पोटी तसं देत नाही. परमात्मालाही चतुर आहे. काळ्या माणसाला गोरी बायको, गोऱ्या माणसाला काळी बायको, उच्च्या माणसाला भटकी बायको, भटक्या माणसाला उच्ची बायको, लबाड माणसाला इमानदार बायको, इमानदार माणसाला लबाड बायको, भांडकुदाड माणसाला गरीब बायको,
भानकुदार बाईला गरीब नवरा, देव असं बरोबर कोटे काही एक आहे एक नाही. आणि देवाची तर अशी लीला आहे भाऊ. आता मी तुम्हाला 25 उदाहरण देईल आपल्या जळगाव धुळे नंदुरबार मधले. चांगल्या चांगल्या माळकऱ्याच्या आणि कीर्तनकाराच्या पोरं दारू पितात आणि दारू पिणाऱ्याचे पोरं कथा कीर्तन करतात. 25 उदाहरणं देईल मी नावानिशी. ही देवाची लीला आहे बा. त्या माणसाने आयुष्यात कधी देवाच्या नावाला स्पर्श केला नाही, पण त्याचे पोरं फार चांगले. पोरांनी चर्चा केली, म्हणले का रे आपल्या बापानं आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, पण मरता मरता का होईना म्हाताऱ्यानं देवाचं नाव घेतलं पाहिजे. ते गावातले शेतकरी पोरं म्हणे, बो तू शिकलेला आहे, मुंबईला राहतो, हुशार आहे, आमचं काय, आम्ही शेतीबाडी करणारे लोक, तूच काहीतरी प्रयोग कर आणि म्हाताऱ्यानं देवाचं नाव घेतलं पाहिजे असं काहीतरी कर. इंजिनियर पोरगा म्हणे त्यात काय नवल, माझ्या डाव्या हाताचा मड आहे, म्हातारा कसं देवाचं नाव घेत नाही बघाच. तुम्ही फक्त सांगा कोणत्या देवाचं नाव घ्यायला लावू. ते गावातले पोरं म्हणे व सध्या महादेवाचं सीजन आहे, महादेवाचं नाव घेतलं तर बरं होईल. इंजिनियर पोरगा म्हणे पाच कसं नाव घेत नाही म्हातारा. इंजिनियर पोरानं एक युक्ती केली. घरात ढेपचं पोतं पडलेलं होतं, पोतडं उचलून आणलं आणि पोतडं असं फाडलं पोरानं. पोतडं फाडलं आणि भावांना म्हणे पहा रे आता हे पोतडं फाडलं, म्हाताऱ्याकडे नेतो आणि म्हाताऱ्याला सांगतो बाबा पोतडं फाटी गे काय करू. म्हातारा म्हणे मग शिव. शिव म्हणजे शंकर. पेढा कोणत्याही बाजूनं खाल्ला तर गोड लागतो का, पूर्वेनं खाल्ला तर गोड आणि पश्चिमेनं खाल्ला तर कडू. देवाचं नाव कसंही घ्या फल देतं, कसं का होईना घेतलं पाहिजे ना. म्हणे घेतलं पाहिजे. इंजिनियर पोरगा बी खुश, शेतकरी बी खुश, पण या चारी येड्यांना माहित नाही तो यांचा बाप होता असं. या इंजिनियरनं ते पोतडं नेलं, म्हाताऱ्याला म्हणे बाबा पोतडं फाटी गे काय करू. म्हातारा म्हणे टाचा घाल. पण शिव नाही म्हटलं, तो शिवलाच नाही शिव नावाला. अंतमती सागती, मरताना इच्छा चांगली व्हावी, मरताना इच्छा चांगली राहावी माणसाला. प्रतिष्ठानपूर नावाचं गाव, गावाच्या बाहेर एक महादेवाचं मंदिर, मंदिरामध्ये साधू लोकांची जमात आणि त्या जमातीमध्ये मंदिराच्या बाहेर देवराज नावाचा ब्राह्मण झोपलाय. शिव महापुराणाची कथा, शिव महापुराणाची चर्चा त्या मंदिरामध्ये चालू आहे. साधू संत लोक एकत्रित आलेल्या जीवनामध्ये साधूची भेट व्हावी, संतांची भेट अत्यंत दुर्लभ ती झाली पाहिजे. त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाने मरता मरता का होईना ती शिवकथा ऐकली. त्याच्या कर्णाच्या छिद्र्याद्वारे ती त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचली. आयुष्यभर त्यानं केलेलं पाप धुतलं गेलं आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. म्हणजे बघा शिव महापुराण कथा किती कल्याणकारी आहे. कळत न कळत आपल्याकडून प्रत्येकाकडून पाप होतं. ते पाप धुण्याकरता एकमेव साधन जर काय असेल तर शिव महापुराणाची कथा आहे. महादेव अत्यंत भोळं दैवत आहे. आता महादेव भोळं असण्याचे अनेक कारण सांगतात, मी भाकड कथा तुम्हाला सांगणार नाही. आता महादेव किती भोळे, मग महाराज लोक सांगतात तुम्हाला महादेव भोळे होते. किती भोळे होते, मग एक गोष्ट सांगितली जाते. चोर चोरी करायला निघाला, मग त्याला चोरी भेटत नव्हती. मग चोर म्हणे खाली हाताने घरी कस काय जाऊ. मग चोरानं महादेवाचं मंदिर पाहिलं, मग चोर त्या महादेवाच्या मंदिरात गेला. अशी कथा ऐकता ना तुम्ही, भाकड कथा. चोर त्या महादेवाच्या मंदिरात गेला, चोराला वाटलं महादेवाच्या पिंडीच्या वरची गडती उचलून नेऊ. मग त्या चोराचा काही हात पुरत नव्हता. मग चोरानं महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवला. तुम्हीच सांगा कितला बी बानट माणूस जो आहे तो महादेवना पिंडीवर पाय ठेका, हा काही सांगायचं आपलं. महादेव भोळं असण्याचे अनेक कारण आहेत. इथून पुढे 6 दिवस तेच सांगायचे तुम्हाला. महादेवानं आपलं आवडतं घर देऊन टाकलं आपल्या भक्ताला, एवढे भोळे आहेत महादेव. त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाला शिवलोकाची प्राप्ती झाली. भगवान शंकरानं त्याला आपल्या सेवेमध्ये ठेवून घेतलं. हा भगवान शंकराच्या या शिव महापुराणाच्या कथेचा प्रताप आहे. सूतजी महाराजांना शौनकादी ऋषी विचारतात की अजून एखादी आम्हाला अशी सुंदर कथा सांगा. त्यावेळेला सूतजी महाराज शौनकादी ऋषींना पुन्हा एक कथा सांगतात. लक्षपूर्वक ऐका. समुद्राच्या काठावर एक वाष्कल नावाचं गाव आहे.
ही संसारी लोकांची कथा आहे, कारण आपल्याला संसारी कथा आवडतात. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला गोड वाटणाऱ्या कथा आपल्याला आवडतात, अनुभवातल्या गोष्टी लोकांना आवडतात. तर समुद्राच्या काठावर वाशकल नावाचं एक नगर आहे. पूर्ण गावामध्ये ब्राह्मण राहतात, वैदिक कर्म करणारे, पण ते कर्म विसरले. एकाच गावामध्ये त्यांचं वास्तव्य आहे, त्या गावातून ते बाहेर जात नाही. बघा, प्रत्येक गावातली परिस्थिती असते. सर्व गावात सर्वच लोक चांगली नसतात, आणि समाज आपल्याला चांगलं म्हणेल याची अपेक्षा हुशार माणसाने कधीच करू नये. हे जग कोणाला चांगलं म्हणत नाही. तुम्ही किती चांगलं वागा, काही असे टप्प्यातले लोक आहेत, 30% 40% लोक तुमची निंदाच करतील. या निंदा करणाऱ्यांकडे बघायचंच नाही. आपण आपलं कर्म करत राहायचं, आपण आपल्या रस्त्यानं आपल्या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा. आपली निंदा कोणाला करू दे, आपण कोणाची निंदा करायची नाही. कबीर महाराज म्हणतात, निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. अरे निंदकाचे उपकार आहेत. तुकाराम महाराज तर म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. जिल्ह्यात नाही म्हटले, तालुक्यात नाही म्हटले, गावात नाही म्हटले, घरा शेजारी असला पाहिजे निंदक, कारण निंदकाचे उपकार आहेत. तुमचा जर शर्ट खराब झालं ना, धोब्याला सांगा, दादा एवढं शर्ट धुवून द्या, तो म्हणेल 100 रुपये लागतील. बायकोला सांगा, एवढं शर्ट खराब झालं धुवून दे, ती म्हणेल साबण संपलाय, साबण घेऊन या, रिन सुप्रीम. शर्ट धुवायचं तर बायको साबण मागते, धोबी 100 रुपये मागतो. अरे निंदकाचे उपकार आहेत, तो 100 रुपये पण मागत नाही, साबण पण मागत नाही. तुमचं अंतःकरण फुकट धुवून दिल्याशिवाय राहत नाही. पण आपली कोणी करत असेल तर करू दे, आपण कोणाची निंदा करायची नाही. गतिरोधक हे चांगल्या रस्त्याला असतात, खराब रस्त्याला गतिरोधक नसतात. आता आंब्याचं सीजन आहे, आंबट आंबा असला तर त्या आंब्याला कोणी दगड मारत नाही, पण गोड आंबा असला त्याला सर्व दगड मारतात. निंदा ही चांगल्या माणसाची होत असते, खराब माणसाची कधीच निंदा होत नाही. आपली निंदा दुसऱ्यानं करू दे, आपण कोणाची निंदा करायची. एक वाक्य बोलू, तुमची सर्वांची माफी मागून बोलतो. नाही पटलं ना मला माफ करा आणि वाक्य विसरून जा, पण वाक्य सत्य आहे. सांगतो, गावात डुकर असल्याशिवाय घाण साफ होत नाही. काय म्हणतो मी? गावात डुकर असल्याशिवाय घाण साफ होत नाही, आणि जीवनात निंदक असल्याशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही. पण जीवनामध्ये निंदा करणारे असावेत. हे जग आहे. लंका पूरी दुर्जनों की नगरी थी फिर भी सज्जनों से खाली नहीं, और अयोध्या पूरी सज्जनों की नगरी थी फिर भी दुर्जनों से खाली नहीं. लंकेत सारे राक्षस होते, पण रामाचं चिंतन करणारा एक होता ना, विभीषण. अयोध्येत सर्व चांगले होते, पण सीतेला पाप लावणारा एक तरी होताच की नाही. आपल्याला कोणी चांगलं म्हणेल याची अपेक्षा अजिबात करू नका. आपलं काम करत राहा, देव तुम्हाला चांगलं म्हणेल. जगाने चांगलं म्हणावं याचा विचार नाही करायचा. त्या गावामध्ये सारे ब्राह्मण राहत होते, पण ब्राह्मण आपलं कर्म विसरले होते, आणि त्या ब्राह्मणांमध्ये एक छोटासा असा ब्राह्मणाचा परिवार आहे. त्या ब्राह्मणाचं नाव आहे बिंदुक, आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे चुंचुला. या बिंदुकचा आणि चुंचुलाचा अत्यंत सुंदर असा संसार आहे. आनंदाने संसार चाललाय. तसं तर संसारात आनंद नसतोच, पण तो मानून घ्यायचा असतो. संसार आजपर्यंत कोणाचा पूर्ण झाला का? किती चाल भराभर दोघी पाय बराबर. आपण कीर्तनात ऐकतो, पण बऱ्याचदा दोष संसाराला दिला जातो. संसाराला दोष द्यायचा नाही, दोष संसार करणाऱ्याला द्यायचा. ज्ञानेश्वर महाराजांनी संसार केला. ज्ञानोबरायांना 4 मुलं होते. ज्ञानी, मुमुक्षु, जिज्ञासू, संसारी. चारीन करता माऊलीनं प्रॉपर्टी कमावली. विचारसागर, पंचदशी, ज्ञानेश्वरी, हरिपाठ. मग माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा असा संसार. सावता महाराजांनी संसार केला. कांदा मुडा भाजी अवघी विटाई, माझी मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, याचं नाव संसार. तुकाराम महाराजांचा संसार. बायको मेली, बरे झाले देवा, निघाले दिवाडे, बरे या दुष्काळे, पिढा गेली, याचं नाव संसार. या लोकांनी संसारच केला ना. संसार चांगला आहे, तो करता आला पाहिजे. पटण्याकरता एक उदाहरण सांगू का तुम्हाला? माय मावल्यानो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इकडे पहा. तुम्हाला भिलावा करतो का? भिलावा हाव म्हणा, नाही तर नाही म्हणा. भिलावा करतो का?
हा पांढरा पांढरा असतो तो, हा हा काळा काळा असतो, बरोबर. बिलावा चांगला का वाईट? वाईट. बिलावा वाईट. पण ऐका ना, बिलाव्याचा पहिला चांगला गुण आहे, बिलावा तळ हाताला उभरत नाही. उभारतो का तळ हाताला? नाही. काही काही दोन पायाचे बिलावे तळ हात सुद्धा सोडत नाही, तो भाग वेगळा. बिलाव्याचा पहिला चांगला गुण तो तळ हाताला उभरत नाही. बिलाव्याचा दुसरा चांगला गुण, तुमच्या स्वर यंत्राला कशी सूज येऊ द्या. बिलावा दुधामध्ये फोडा, दूध उकडा आणि दूध पिऊन टाका, स्वर यंत्राची सूज कमी होते. बिलाव्याचा तिसरा चांगला गुण, तुम्हाला कसाही काटा मुडू द्या, बिलाव्याचा चटका ठेवा, कालांतरानं काटा निघून येतो. आता सांगा, बिलावा चांगला का वाईट? चांगला. बदली यात तुम्ही हाती इथला मग वाईट म्हणून रांध्यात. बरं चांगला तर चांगला, बिलावा चांगला. चांगला बिलावाना असं तेल काढा, तळ हातावर रगडा, तोंडवर फिराय द्या का बरं? हा मला सांगा, दोष बिलाव्याचा की वापर करणाऱ्याचा? वापर करणाऱ्याचा. तसं दोष संसाराचा नाहीये, दोष संसार करणाऱ्याचा आहे. आनंदाने संसार चाललाय, पती पत्नी एकमेकावर प्रचंड प्रेम करतात. पण काय असतं ना, एखाद्याच्या चांगल्या संसाराला कोणाची तरी नजर लागते. या बिंदुक आणि चुंचुला, बिंदुक पाप कर्म करत होता, बिंदुकनं कधी सदाचरण केलं नाही. बिंदुकच्या जीवनामध्ये देवाच्या नावाला कधी त्यानं स्पर्श केला नाही. पण बिंदुकवर काळानं झडप घातली. आयुष्यात पुण्य न केल्यामुळे, पापाचा धनी असल्यामुळे तो मेल्यानंतर त्याला यमयातना भोगाव्या लागतायत. पती गेल्यानंतर पत्नीची अवस्था प्रचंड बिकट असते. बिंदुक मेलेला आहे, चुंचुला गावामध्ये एकटी राहती आहे. पती नाहीत, विधवा स्त्रीकडे पाहण्याची समाजाची नजर फार वेगळी. त्या चुंचुलेला वाटतं, मी देव कार्यामध्ये माझा देह झिजवावा, मी तीर्थाटन करावं. ज्ञानोबराय सांगतात ना, जब हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तब तू आपले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रा करावी म्हणून ही चुंचुला तीर्थयात्रा करण्याकरता निघालेली आहे. तीर्थाटन करती आहे, पण तीर्थामध्ये तिच्याकडनं पाप झालं बरं का. असं म्हणतात, गावाकडे केलेलं पाप तीर्थावर गेलं तर धुतलं जातं, पण तीर्थावर केलेलं पाप हे कधीही कुठेही धुतलं जात नाही. म्हणून तीर्थ कधी करत असताना फार विचारपूर्वक, यात्रेला जात असताना फार विचारपूर्वक. हे चुंचला तीर्थयात्रा करते आहे, पण तीर्थयात्रा करत असताना तिच्याकडून व्यभिचार झाला. व्यभिचाराचे प्रकार आहेत बरं का. व्यभिचार फक्त शरीरानेच होतो असं नाही, व्यभिचाराचे अनेक प्रकार आहेत. एकदा द्रौपदी मातेकडून सुद्धा व्यभिचार झाला होता. आपण सर्व जाणकार श्रोते आहेत, दृष्टांत सर्वांना माहिती आहे. फळाचा दृष्टांत बघा. ते फळ धर्मराजाने थोडं पुण्य दिल्यावर वर गेलं, अर्जुनाने पुण्य गेल्यावर वर गेलं, भीमाने पुण्य दिल्यावर वर गेलं, नकुल सहदेवाने पुण्य दिल्यावर वर गेलं. आणि ज्या वेळेला द्रौपदी माता म्हणते, मी जर खरंच पतिव्रता असेल, 5 पांडव सोडून माझ्या मनामध्ये जर कोणाबद्दल पाप आलं नसेल तर फळ चिपकून जाईल, फळ खालीच आलं. कारण का, मनातल्या मनात एकदा कर्णाला पाहिलं होतं, मनात विचार आला होता, जर 6 पांडव राहिले असते तर ते पाप तिथं दिसून आलं. नजरेने सुद्धा पाप होते. लक्षपूर्वक ऐका. तसे शास्त्रामध्ये 9 प्रकारचे पाप आहेत. त्या 9 प्रकारच्या पापामध्ये एक दृश्य पाप आहे. तर टमाटा खाणं हे दृश्य पाप आहे. सोडून देतो का आपण टमाटा खाणं? खातो. पपई खाणं दृश्य पाप आहे. सोडून देतो का आपण पपई खाणं? खातो. सांगण्याचा उद्देश आहे का, व्यभिचार तिच्याकडनं झाला. एक दिवस फिरत फिरत एका शिव मंदिरामध्ये ती मुक्कामाला राहिली.
आणि चुंचुला शिवकथा ऐकते. शिवकथा ऐकत असताना त्या शिवकथेमध्ये तिने ऐकलं की जीवनामध्ये व्यभिचार झाला की खूप मोठ्या नरक यातना भोगाव्या लागतात. मेल्यानंतर माणसाला प्रचंड वेदना होतात. चुंचुलेने ती कथा ऐकली आणि कथा ऐकल्यानंतर चुंचुला त्या महाराजांना शरण आली आणि महाराजांना सांगते, महाराजांचे पाय धरले. महाराज, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, तुम्ही माझ्या जीवनामध्ये मला भेटलात, तुम्ही माझे डोळे उघडवले. माझ्याकडून जो पाप झालेला आहे त्याचा मला पश्चाताप झाला, मला फार वाईट वाटतंय. तिने पाप व्यक्त केलं की माझ्याकडून असं असं पाप झालंय, मला पाप मुक्त करा. महाराजांनी सांगितलं, तू जर शुद्ध अंतःकरणाने शिवमहापुराणातील कथा विधिवत पद्धतीने, शिवमहापुराणाचे काही विधी आहेत ते विधी लक्षपूर्वक ऐका. पहिला विधी तर असा आहे, शिवमहापुराण कथा ही अनुष्ठानात्मक पद्धतीने ऐकली पाहिजे. शिवमहापुराण कथा 7 दिवस ऐकत असताना 7 दिवसाचा उपवास धरला पाहिजे. उपवास म्हणजे काय? काहीच खायचं नाही, त्याला उपवास म्हणतात. तुम्हाला सुद्धा सांगतो बरं का मी, उपास धरान मग कथा ऐका. पण तू म्हणसान महाराज शेतात जावं लागतं, कामधंदा करावा लागतो, मग असं जर तुम्हाला जमत नाही ना, मग फलाहार करा आणि कथा ऐका. फलाहार म्हणजे काय? चिकू, सफरचंद, केळी, डाळिंब हे खान कथा ऐका. महाराज नुसत्या फळांवर जमणार नाही, मग एक टाइम फलाहार करा आणि एक टाइम फराळ करा आणि मग कथा ऐका. म्हणजे एक टाइम साबुदाणा, चिकल्या, भगर, वेपर काय ते खायचं का? एक टाइम फलाहार. असंही जमत नाही, मग एक टाइम फराळ करा आणि एक टाइम जेवण करा, मग कथा ऐका. तेही जमत नाही, 3 टाइम खा पण कथा लिहा. कथा ऐकली पाहिजे. कथा ऐकण्याचे नियम आहेत ते मी तुम्हाला शेवटी सांगेलच आजच, कथा पूर्णत्वात जाईल तेव्हा. म्हणून शुद्ध अंतःकरणाने त्या चुंचुलेने शिवमहापुराणाची कथा ऐकली. विधिवत पद्धतीने गुरुजींनी सांगितलेल्या प्रत्येक नियमाचं पालन तिने केलं आणि पालन केल्यानंतर त्या कथेचा परिणाम, ही कथा एक रूप देते. कथा या शब्दाचा अर्थ सांगू काय? लक्षपूर्वक ऐका, सारी कथा विसरा, फक्त एक वाक्य घरी येऊन जा. ही कथा काय करते माहिती आहे? ही कथा मानवी जीवनाची व्यथा मिटवते, तिचं नाव कथा. ही कथा म्हणजे साक्षात महादेव आहे. जसं भागवत ग्रंथामध्ये ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण. भागवत कथा ऐकताना आपण म्हणतो सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सत म्हणजे परमात्मा, चित म्हणजे परमात्मा, आनंद म्हणजे परमात्मा, हे परमात्म्याची नाव आहेत, नाही का? तसं हे शिवमहापुराण म्हणजे साक्षात महादेवानं तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी दिलेलं साधन आहे. प्रतिवर्षी मला वाटतं आपल्या गावामध्ये कीर्तनी सप्ताह होतो, पण यावर्षी सरपंच महोदयांनी आणि ग्रामस्थांनी मनावर घेतलं. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच या साऱ्या गोष्टी होऊ शकतात. पहिल्या दिवसाच्या मानानं आपण एवढे प्रचंड लोक कथे करता आलात. कोणी म्हणणार नाही आपल्या कथेचा पहिला दिवस. मी आलो तेव्हा मी सरपंचांवर चिडलो, म्हटलं बा असलं कसलं नियोजन आहे तुमचं? काहीच नाही इथं अजून. सरपंच महाराज म्हटले तुम्ही चिंता करू नका महाराज, हळूहळू सर्व व्यवस्थित होईल, आज पहिला दिवस आहे अजून. मी म्हटलं लोक येतात की नाही येतात, मला शंका होती. तर तुम्हाला सर्वांची मी संख्या पाहिली, उपस्थिती पाहिली, मला खूप बरं वाटलं. पण एक पुण्य कमवण्याचं साधन आहे. अजून काय? करविता अर्ध पुण्य लागेल, मोडविता दोघी नरका जाते. उद्या तुम्ही येताना जर एक एक बाई सोबत आणली ना, तिनं कथा ऐकली तर तुम्हाला तिचं कथा ऐकण्याचं पुण्य लागेल, थोडंफार का होईल. हो, माझी प्रार्थना असेल जेवढा आपल्याला, हे बघा चुकीचं चावडण्यापेक्षा हिने चालणी गेली, तिने निघी गेली, तिने घुशी गेली, ते सर्व बाजूला राहू दे. उद्या सकाळी हेच जावळा की महाराजांनी कथेत हे सांगितलं बाई, फार सुंदर सांगितलं बाई, ते आवडलं, कथेला गेलं पाहिजे, तो येऊन तपाय, पटलं तर मग येजो. खोटं नाटं बोलून का होईना, देव जोडे तरी करावा धर्म, चाटा मारा, पण कथेला उद्या कोणाला कोणाला घेऊन या. कारण खरं सांगू का, कालच आमची बहाडला कथा आटोपली. तुमच्या गावचं नाटक होतं असेल बहाडला. मागच्या वर्षी आमची शिवमहापुराण कथा होती बहाडला. 8-9 हजार लोक कथा ऐकायला असायचे. या वर्षी कथेचं मोठं आयोजन होतं, पण 2-3 अडचणी आल्यात. अचानक ज्या परिवाराने खूप मोठं सहकार्य केलं त्यांच्याच घरामध्ये एक तरुण पोरगी गेल्यामुळे ती कथा छोटी झाली. पण छोटी केवढी झाली सांगू? एवढे लोक गाडीपर्यंत सोडायला यायचे, एवढी छोटी झाली. प्रचंड गर्दी कथे करतात.
या कथेत अत्यंत सुंदर सुंदर पैलू आपल्याला आपली जीवनामध्ये जीवन जगत असताना मार्गदर्शक ठरतील असे पैलू आपण या कथेमध्ये झाकी पण ठेवली आहे. आणि जो रुद्राक्ष घेण्याकरता लोक शिवोरला गेलेत, गाड्या करून चेंगराचेंगरी करून आले, कोणाला सापडला तर कोणाला सापडलाच नाही. म्हणून मीच सांगितलं की आपण कथेमध्ये शिवमहापुराण कथा करतोय, तर कथेच्या 5व्या 6व्या दिवशी आपण रुद्राभिषेक करू आणि प्रत्येकाला रुद्राक्ष देऊ. जेवढे लोक कथेला येतील प्रत्येकाला पंचमुखी रुद्राक्ष द्यायचा. कसा द्यायचा? फुकट, 1 रुपया नाही घ्यायचा आणि फुकट रुद्राक्ष द्यायचा. सांगण्याचा उद्देश हा कथेची फलश्रुती आहे. कोणता रुद्राक्ष घातल्यानंतर काय फायदा होतो हे पण तुम्हाला कथेत सांगणार. पुढे रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली हे पण कथेत सांगणार. तर सांगण्याचा उद्देश असा आहे, ती शिवकथा त्या चुंचुलेने ऐकली आणि कथा ऐकता ऐकता तिनं प्राण ठेवला, आपला देह ठेवला, त्यानं ही लोकाची यात्रा संपवली. हा मृत्यूलोक आहे, येथे नाही उरू आले अवतार, राम गेले कृष्ण गेले त्या विना का जग राहील. इथे कोणी थांबणार नाही, प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आहे. भाडे का क्वार्टर क्यों तू संभाले, घर का मालिक तुझे घर से निकाले. सांगू काय, ज्या दिवशी तुमची आपल्यावर घापा घालणारी, जिला मृत्यू असं म्हणतात, जेव्हा येते ना महाराज, तेव्हा तुम्ही जे हाय हाय करून हाडाच्या कडे रक्ताचं पाणी करून राब राब राबून किती संपत्ती कमवली ती काम येत नाही. क्योंकि कफन को कभी जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेती. जेव्हा येते ना सजून ती मृत्यू, काय काम येत नाही. सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. एक खुर्ची आणून देता का? खुर्ची, एक खुर्ची द्या. एकच कार्य करता उठून खुर्ची द्यायची फक्त. जीवनामध्ये काय काम येत नाही, किती पैसा कमवा, किती संपत्ती कमवा. कोरोना नावाची महामारी आली ना, कोरोना, या कोरोनानं शिकवलं तुम्हाला आणि मला. आपल्याकडे आता आचारसंहिता नाव घेता येणार नाही, पण एका पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते ज्यांनी आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं, ज्यांच्याकडे पोत्यानं पैसा होता, अशा जिल्ह्याचे दिग्गज एक राजनेता मुंबईमध्ये कोरोनानं गेले. त्यांचं प्रेत सुद्धा घरी आलं नाही, पैसा कामी नाही आला. सांगू, रतनलालसी बाफनांकडे सोन्याचे काही कमी आहे का? पण तरी निमोनिया झाला आणि त्यांना जावं लागलं. म्हणून ज्या दिवशी मरण सजून येते ना, सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. भजनाचे भाव अत्यंत गोड आहे. छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी के सामान है. ओ छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का तो सोने के सामान है तेरे. मिट्टी की काया हो, मिट्टी की काया, मिट्टी में एक दिन
समाएगी। ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी। सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी। ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी। सोना काम आएगा ना चांदी आएगी। सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी। चुंचुला ती कथा ऐकत ऐकत मेली आणि तो कथा ऐकण्याचा परिणाम चुंचुला ही कैलास लोकांमध्ये आली। कैलासावर आल्यानंतर मा पार्वतीच्या सोबत राहू लागली आणि मा पार्वतीची सेवा करू लागली। बघा, सेवा हा चिदार बनते। जीवनामध्ये सेवा केली पाहिजे। या खुर्चीवर ज्या बसलेल्या आहेत ना त्या मा पार्वती आहेत, हा, आणि ज्या पाय दाबतात ना त्या चुंचुलाजी आहेत बरं का। हे पात्र घेण्याकरता सुद्धा भाग्य लागत असतं बरं का। रवंजकरांनो ऐका, आम्ही बऱ्याच गावांमध्ये कथा करतो तर पात्र घेण्याकरता लोकांच्या भांडणी होतात। आपण ओरिजिनल मध्ये तर कुठलं पात्र घेऊ शकत नाही, पण नकली का होईना जीवनात एकदा तर। शिवा काशीत म्हणतो, शिवाजी राज मला खरं शिवाजी तर होता येणार ना, पण शिवाजी होऊन मरता तर येईल। शिवा काशीतनं आपलं नाव अमर करून घेतलं एकदा शिवाजी होऊन। हे पात्र घेण्याकरता भाग्य लागतं महाराज। म्हणून उद्यापासून इथं असेच पात्र होणार। माझी प्रार्थना असेल, ज्याला शक्य होईल त्यानं निश्चित या पात्रांमध्ये भाग घ्या। ज्याला मिळालं त्याचं भाग्य आहे। कैलासाची प्राप्ती झाली चुंचुलेला। चुंचुले पार्वतीची सेवा करते। मा पार्वतीची सेवा करत असताना एके दिवशी मा पार्वती चुंचुलावर प्रसन्न झाली आणि सांगितलं, चुंचुला कैलास पर्वतावर बरीच लोक आहेत, पण तू माझी जी सेवा करते ना ही सेवा कोणी करत नाही ग। मी तुझ्या सेवेवर प्रसन्न आहे। बोल, तुला काय पाहिजे, काय हवंय तुला, माझ्याकडून कशाची अपेक्षा आहे का? मी तुझ्या सेवेवर प्रसन्न आहे। आणि मग पार्वती प्रसन्न झाल्यानंतर चुंचुला ढसाढसा रडायला लागली। चुंचुलेच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे। चुंचुला म्हणते, माते मी तर आनंदात आहे, मला तर कैलासाची प्राप्ती झाली, तुमची सेवा माझ्या जीवनामध्ये मला मिळते आहे, पण माझ्या जीवनात एक दुःख आहे। मा पार्वतीने विचारलं, काय दुःख आहे? त्यावेळेला चुंचुला तिच्या गतजन्माचा इतिहास सांगते की माझे पती होते बिंदुक नावाचे। त्यांना खूप समजवलं मी, त्यांना खूप सांगितलं कथेला चला, घरी झोपत नका जाऊ। आले नाही ते कथेला। भरपूर सांगितलं मी त्यांना, उपवास करा, कधी उपवास धरले नाही त्यांनी। भरपूर सांगितलं मी त्यांना, पंढरपूर पायी पायी चला, आले नाही ते। कधीच कोणाच्या घरी नाही, दारी नाही, लग्नाला नाही, मौतील नाही, साखरपुड्याला नाही, शिवमहापुराणाला नाही, घर कोंबडाच घर सोडलं नाही त्यांना। परिणाम आयुष्यात काहीच न केल्यामुळे पाप झालं आणि ते पाप भोगावं लागलं। ते मला सोडून गेले, मला तर कैलासाची प्राप्ती झाली। माझे पती कुठे आहेत मला हे बघून सांगा। मग पार्वतीने अंतर्ज्ञानानं पाहिलं तर बिंदू हा विंध्याचल पर्वतावर नरक यातना भोगतोय। बा पार्वतीनं सांगितलं, चुंचुले तुझा पती नरक यातना भोगतोय। चुंचुला पुन्हा रडायला लागली की माते, पतिव्रता तिला म्हणतात जी पतीच्या सुखामध्ये सुख आणि पतीच्या दुःखामध्ये दुःख मानते। पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, पतीच्या मताच्या पलीकडे जात नाही, तिला पतिव्रता असं म्हणतात। माते मी सुखात आहे, माझे पती दुःखात आहेत, मला याचं प्रचंड वाईट वाटतं। तुम्ही जर माझ्या खरंच सेवेवर प्रसन्न असाल तर माझ्या पतीला त्या पिशाच्य योनीतून मुक्त करा, नरक यातनेतून बाहेर काढा। मा पार्वतीनं सांगितलं, चुंचुले तुझ्या पतीला त्या नरक यातनेतून जर बाहेर काढायचं असेल तर एकच पर्याय, काय? तुझ्या पतीला शिव महापुराणाची कथा ऐकावी लागेल। माते मी ऐकते, अगं तू ऐकून नाही चालणार, तुझ्या पतीला ऐकवावी, त्याच्या आत्म्यानं ऐकावी अशी इच्छा। मा पार्वतीने आवाहन केलं आपल्या एका भक्ताचं।
भगवान शंकराचा आवडता भक्त नाव त्याचं तुंबरू. तुंबरूला आवाज दिला मा पार्वतीने, तुंबरू. कैलास पर्वतावर दऱ्याखोऱ्यांमध्ये आवाज घुमू लागला आणि भगवान शंकराचं ध्यान करणारा, भजन करणारा, भक्ती करणारा तुंबरूच्या कानावर जसाही आवाज गेला मा पार्वतीचा, तुंबरू कैलास पर्वतावर येऊ लागला. तुंबरूच्या हातामध्ये चिपड्या आहेत. तुंबरू भगवान शंकराचं भजन करतोय. रात्र आणि दिवस भगवान शंकराचं भजन करणारा तुंबरू मा पार्वतीचं दर्शन घेतो. मा पार्वतीने आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तुंबरू, कैलास पर्वतावरून तू सरळ विंध्याचल पर्वतावर जा आणि तिथे जो बिंदुक आहे त्याला तू घेऊन ये. ओम नमः शिवाय या मंत्राचं भजन तुंबरू करतोय आणि नाचत नाचत विंध्याचल पर्वतावर जातोय बिंदुकला घेण्याकरता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम तुंबरू निघालेला आहे विंध्याचल पर्वतावर. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, 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 हर हर भोले नमः तो बिंदुक घेण्याकरता शिवाय. तयार नाहीये. तुंबरूच्या बिंदुकला सांगतो, रे चल तुझ्या उद्धाराचं साधन आहे. मा पार्वतीनं तुला बोलवलेलं. ऐकायला तयार नाही बिंदुक. शेवटी बिंदुकला पाशामध्ये बांधलं. तुंबरूचा नाईलाज झाला. मातेनं सांगितलेले काही कर आणि बिंदुकला घेऊन ये म्हणून तुंबरूने बिंदुकला बांधलेला आहे साकडदंडाने. बिंदुकला तुंबरू ओढतोय आणि बिंदुक तुंबरूला ओढतोय. पण भगवान शंकराच्या त्या गणापुढे बिंदुकचं काय चालणार. साकडदंडाने बांधलेला बिंदुकला आणि तुंबरूजी बिंदुकला घेऊन येतात. विंध्याचल पर्वतावरून हळूहळू आगमन. और एक खुर्ची, अजून एक खुर्ची द्या. वा वा. बिंदुकला आणलंय आणि मा पार्वतीच्या चरणावर बिंदुकनं लोटांगण घातलं. चुंचुलाजी आप भी नीचे बैठ जाओ. चुंचुलाजी आप बैठ जाओ. मा पार्वतीने तुंबरूला आज्ञा दिली. तुंबरूला बसण्याकरता आसन दिलेलं आहे आणि आसन दिलेलं असताना तुमच्या गावातलाच बिंदुक आहे. तुम्हाला ओळखू येतोय का? ऐका ना. ये क्या बना देगा इसका कोई भरोसा नहीं भाई. माँ पार्वतीने तुंबरूला सांगितलं, तुंबरू तो शिव महापुराणाची दिव्य कथा या बिंदुकला ऐकव. या कथेने याचा उद्धार होईल. म्हणून मा पार्वती एका आसनावर बसलेल्या, तुंबरू एका आसनावर बसलेल्या आणि चुंचुला आणि बिंदुक दोघी मांडी मारून मा पार्वतीच्या आणि तुंबरूंच्या समोर बसलेले. तुंबरूजींकडे तोंड करा आणि तुंबरूजी इकडे तोंड करा. हे कथा सांगणार आहे. चुंचुला जी आप भी इनके ऊपर मुंह घुमा लो. हाँ ठीक है. वाह वाह. सुंदर अशी दिव्य शिव महापुराणाची कथा बिंदुकजीने ऐकली. जेवढे पाप कर्म या मृत्यू लोकामध्ये असताना केलेले होते, तुंबरूजींनी ते सर्व पाप धुवून टाकले. शुद्ध अंतःकरणानं कथा ऐकली. नरक यातनेचं जे दुःख होतं ते दुःख विसरून गेलेत बिंदुकजी. आणि मा चुंचुलेने मा पार्वतीला नमन केलं की माते, तुमच्यामुळे या सर्व गोष्टी शक्य झाल्यात. माझ्या पतीला सुद्धा कैलासाची प्राप्ती झाली. कैलास पर्वतावर उंच आसनावर भगवान शंकर बसलेले. भगवान शंकराला 5 मुख आहेत, 15 नेत्र आहेत
प्रत्येक मस्तकावर मुकुट आहे, बाजूला गणेशजी बसलेले आहेत, भृंगी आहे, नंदी आहे, वीरभद्र आहे, अनेक गणांच्या सोबत चुंचुलेला आणि बिंदुकला बसवलेला आहे. त्यांना भगवान शंकराचं दर्शन झालं आणि जीवनाचा उद्धार त्यांनी करून घेतला. बिंदुकजी मेल्यानंतर सुद्धा चुंचुलेने त्यांच्या नावाने सत्कर्म केला आणि त्यांना मुक्ती मिळाली. मी तुम्हाला सुद्धा सांगतो, प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी मेलेला आहे, कोणाचा अपघाती मृत्यू आहे, कोणाच्या इच्छा पूर्ण राहिलेत, कोणाला पितृदोष आहे, कोणाला नारायण नागबली सांगितली आहे, कोणाला पिंडदान सांगितलंय, कोणाला श्राद्ध करायला सांगितलंय. माझी प्रार्थना असेल, भगवान शंकराची दिव्य कथा इथून पुढे 6 दिवस ऐका आणि संकल्प करा की मी माझ्या घरातल्या या माणसाच्या नावानं ही कथा ऐकतोय, त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे. 100% त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल अशी ही रसभरीत कथा मा पार्वतीने तुंबरुजींकडून ऐकून घेतली. बिंदुकजीने कथा श्रवण केली, त्यांना शिवलोकाची प्राप्ती झाली, पापमुक्त झाले, निजधामाला निघून गेले. ही शिवकथा पापमुक्त करते, सदाचारी बनवते आणि माणसाचं आचरण शुद्ध करते. ही कथा उद्यापासून आपल्याला सर्वांना ऐकायची आहे. ही कथा ऐकत असताना काही नियम मी सांगणार आहे, त्या नियमाचं पालन आपल्याला करायचं आहे. पहिली गोष्ट, ही कथा करत असताना कथा ही शुभ मुहूर्तावर करावी. कथेचं शुभ मुहूर्त आहे. उद्या रामललांचा जन्मोत्सव आहे. उद्या आपल्या गावामध्ये सकाळी गुरुवर्य आदरणीय भागवत बाबा शिरसोलीकर यांचं कीर्तन होणार राम जन्माचं. उद्या राम जन्मोत्सवाचा पर्व काळ आहे आणि खऱ्या अर्थानं जीवनातलं हे राम, हे तुमचं माझं जे आयुष्य आहे ना, जेवढे तुम्ही बसलात, माझी प्रार्थना आहे तुम्ही इथून पुढे 100 वर्ष जगावेत याबद्दल डाऊट नाही. आणि 100 वर्ष जगून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या शेवटच्या दिवशी विचारलं की तुम्ही 100 वर्ष जगलात, तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस कोणता, तर छातीला हात लावून सांगा, आमच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस 22 जानेवारी 2024. कारण का, या दिवशी रामलला राजसिंहासनावर विराजमान झाले आणि या देशात पुन्हा रामराज्य निर्माण झालं आणि त्या रामललांचा जन्मोत्सव आहे. इतकी सुंदर सजवली ना अयोध्या, बाप रे बाप. आम्ही 4-8 दिवसापूर्वी जाऊन आलो, 8 दिवस झाले आम्हाला अयोध्येवर येऊन. इतकी सुंदर सजवली आणि अयोध्याची जशी सजली ना तशी आपण आपलं गावही सजवलं. 22 जानेवारी काही लोकांनी मनवली, अरे झोपडीत सुद्धा सरळ समर्जन रांगोळ्या आणि बंगल्यावर प्रत्येकाला वाटत होतं रामलला अयोध्येत नाही, रामलला रवंजेत येणार आहे असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि प्रत्येक जण स्वप्न बघत होतं, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला कर दिवाली में मनाऊंगी. सगळे जण आस करत होते ते रामलला खऱ्या अर्थानं उद्या जन्माला येणारे दुपारी 12 वाजता त्यांचा जन्मोत्सव आहे. महान पर्वणीवर आपली ही कथा आहे, लक्षपूर्वक ऐका. म्हणून ही कथा शुभ मुहूर्तावर असावी. कथा एकतर 7 दिवसाची असावी, 9 दिवसाची असावी किंवा 11 दिवसाची असावी. आपली कथा ही 7 दिवसाची आहे. कथा देवालयात किंवा पवित्र अशा जागेत असावी. हे रवंज गाव अत्यंत भाग्यवान गाव आहे. या गावाला खूप मोठे मोठे महात्मे येऊन गेलेत. ही भूमी पवित्र आहे. कथा करत असताना शैव किंवा वैष्णव हा भेद करू नये. आता रवंजात बहुतेकशे लोक वैष्णवच आहेत, शैव फार कमी असतील, आता झाले मला माहित नाही. शैव म्हणजे कोण, शंकराची भक्ती करणारे. वैष्णव म्हणजे कोण, पांडुरंगाची भक्ती करणारे. हा भेद करायचाच नाही. आम्ही पंढरपूरचे वारकरीन, पांडुरंगाचे, इथून तिथून सर्व एकच आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद. माय माऊल्यानं तुम्हाला सांगतो, विशेष भेद करायचा नाही, भेदभाव करायचा नाही. आम्ही या देवाचे ते परंपरेनं महाराज लोक एक दृष्टांत सांगायचे, जुने महाराज लोक. एका शैवाची पोरगी वैष्णवाच्या घरात दिली, म्हणजे भगवान शंकराची भक्ती करणाऱ्याची पोरगी पांडुरंगाची भक्ती करणाऱ्याच्या घरात दिली. ती पोरगी नांदायला आली, सकाळी सकाळी अंगण सारवायला लागली. पूर्वी अंगण सारवायचे ना, अंगण सारवायला लागली. तिची सासू बाहेर आली. पूर्वीच्या सासवाला कठीण. सासू जी आणते सुनेच्या डोळ्यात आसू, तिला म्हणतात सासू. ती सासू सुनबाईला म्हणते, हे काय आणले तुझ्या बापाच्या घरचे संस्कार, तुमच्या देवाचं सर्व आडे, आमच्या देवाचं सर्व, आमचा देव उभा, आमच्या देवाचा गण उभा, आमचा कीर्तनकार उभा, सर्व आमचं उभा आहे. तू असं आडवं करू नको म्हणे. तू भगवान शंकराचा तो गंध आडवा, असं आडवं बिडवं सारायचं नाही, उभं सारायचं. सोनबाई हुशार होती, रवंजाची होती.
ती पोरगी असं उभं सारून घेतलं बिचारीनं, पण 10 मिनिटानं सारवणं झाल्यावर तिची सासूबाई लागली दात घासायला. सोनबाई म्हणे आत्या असं नाही, असं तुम्हाला देव उभा, तुम्हाला गंध उभा, तुम्हाला दात बी उभा ग सडा. हरी हरा भेद नाही, नका करू, भेद करायचा नाही, सर्व एकच आहे. गणेश भगवंताचं पूजन करावं, संकल्प मनामध्ये धरावा आणि मग कथा ऐकावी. कथेला येत असताना खाली हातानं येऊ नये, हा नियम इथं लिहिलाय म्हणून सांगतो. 3 लोकांचं दर्शन कधी खाली हातानं घ्यायचं नाही. संत, ग्रंथ, भगवंत 3 लोकांचं दर्शन. कोणाकोणाचं? संतांचं, ग्रंथाचं आणि भगवंताचं दर्शन कधीच खाली हातानं घ्यायचं नाही. पत्रम पुष्पम, जे आपल्याकडून शक्य नाही, नाही काय शक्य ना, आम्हाला फक्त घेण्याची सवय. दिलीप बाबांनी आल्या आल्या 500 रुपये दिले, ग्रंथाला दिले. हे संस्कार असतात प्रत्येकाचे. नाही आपल्याला जमत ना, आपली परिस्थिती नाही ना, तुळशी पत्र आणा, तेही परमात्म्याला आवडतं. नाही तर लोक म्हणतील महाराज त्याची सोय करून घेतो. तसं नाही, तुळशी पत्र आणलं तरी चालतं. कथा काळामध्ये खोटं बोलायचं नाही, कथा काळामध्ये चिडचिड करायची नाही, अति झोप घ्यायची नाही. कथा काळामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. आणि कथेला येत असताना सर्वात महत्वाची सूचना, स्वतःचं आसन म्हणजे चटई स्वतः आणायची. दुसऱ्याच्या चटईवर बसायचं नाही, संस्कार त्या चटईत असतात. पण स्वतःची चटई स्वतः आणायची. उपवास करायचा. आणि उद्यापासून ज्याला संकल्पित कथा ऐकायची त्याने मसूरची डाळ, गाजर, हिंग आणि शिळे पदार्थ खायचे नाहीत. हे शिवमहापुराणातली कथा आहे. पुन्हा एकदा सांगू, हिंग, मसूरची डाळ आपण लोक खातच नाही. गाजर आणि शिळे पदार्थ म्हणजे संध्याकाळी भाजी, सकाळी भाजी, संध्याकाळी 5-5 दिननी खिचडी फेरेजमा खावानी नाही. शिळं अन्न खायचं नाही. खाली झोपायचं. म्हणजे काय, जेणेकरून गादी वगैरे असेल अशी आसनं त्याज्य करून जमिनीवर झोपावं. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. कथा अखंडितपणे ऐकवावी आणि वक्त्याबद्दल आदर धरावा. आता वक्ता काय आदर धरणार? बऱ्याच लोकांनी मला लहानपणी सुद्धा पाहिलं असेल. आमचं गाव जवळच आहे वरसाडी. वक्त्याबद्दल आदर असावा, एवढे या कथेचे नियम आहेत. बरं, पुनश्च एकदा सांगेल, एक भ्रम डोक्यातून काढून टाका. ही कथा संपूर्ण ग्रामस्थांनी आयोजित केलेली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने ही कथा आहे. हे कार्यकर्ते निमित्त मात्र आहेत असं त्यांनी मला सांगितलं. आमचं गाव चांगलं आहे महाराज, आमचं गाव प्रत्येक चांगल्या कामाला तनमन धनाने मदत करतं असं या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं. आणि आपल्या गावाबद्दल मला चांगली जाणीव आहे. आपलं गाव अत्यंत सुंदर गाव आहे. म्हणून या कार्यक्रमाकरता जेवढा वेळ तुम्हाला देता येईल तेवढा द्या. आजची कथा लेट चालू झाली, पण उद्यापासून तसं होणार नाही. 8:45 म्हणजे 8:45 महाराज मंडळी व्यासपीठावर येतील. 9 म्हणजे 9 आम्ही व्यासपीठावर असू. आणि बरोबर 11, 11:15 म्हणजे 11, 11:15 कथा सुटेल. पण जेवढी लेट चालू झाली, आजच्या कथा मी एकदम घाई गर्दीत सांगितल्या. जेवढी लेट चालू झाली तेवढी कथा लेट सुटणार. मला सुद्धा सांगितल्यासारखं काहीतरी वाटलं पाहिजे. तुम्हाला भरपूर तुमच्या समोर बोलावं अशी माझी मानसिकता आहे. आणि पुन्हा एकदा सांगेल, मी बोललो सरपंच महोदयांना की रोज आम्ही तर 2 आरत्या करतो, एक कथेच्या सुरुवातीला आणि एक कथेच्या शेवटी. पण आपण इथे फक्त शेवटची आरती करणार आहोत. इथं आरतीला कसल्याही प्रकारची फी नाही, तुम्हाला दक्षिणा द्यायची नाही. पण तुमच्या जीवनामध्ये खूप चांगली संधी आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल की आपल्याला भागवताची आरती करायची, त्यांनी या उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांकडे भेट द्या आणि रोज 5, 7, 10 जेवढ्या लोकांच्या जोडीनं आरती तुम्हाला करता येईल निश्चित आरती करा. तुमच्या जीवनामध्ये खूप चांगली संधी आली, या संधीचं सोनं करून घ्या अशी आपणा सर्वांना प्रार्थना करतो. आजची कथा इथं विराम घेईल. सोनूजी, सोनू ले जाओ इनको, कोई बात नाही. आजची कथा इथं विराम घेईल. उद्या कथेची सुंदर अशी झाकी दाखवली जाईल बरं का. पुनश्च एकदा सांगा, या तुम्ही एकदा या सर्व पात्र करणाऱ्यांकरता जोरदार टाळी वाजवा. बघा त्या बिंदुकला काय बिचाऱ्याला ताकद आली. शिवमहापुराणाची दनादन चालला बिचारा सर्वांच्या पुढे. बरं का, अत्यंत गोड गोड बरं का. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी परत. मायबाप, आपणास पुन्हा एकदा प्रार्थना असेल, भरपूर प्रचार या कथेचा करा आणि बहुसंख्येने वक्त्याच्या आधी यायचं तुम्ही मंडपात. नाही तर कीर्तनासारखं चाल झाल्यावर आपली चाल दाखवायची नाही. माझ्या आधी तुम्ही मंडपात आलं पाहिजे. तुम्ही म्हणणार मग तू काय बॅरिस्टर आहे काय?
तुम्ही माझ्या आधी या, कथा सुटली की पहिले तुम्ही जा, मग मी जाईल. मी तुमचे उपकार ठेवणार नाही. फक्त सर्वांच्या आधी तुम्ही कथे करता आलं पाहिजेत. पुरुष मंडळीला अजिबात माझे कसल्याही प्रकारचे नियम नाहीत. सर्व तुम्ही ओट्यावर वगैरे कुठेही बसू शकतात, काही अडचण नाही. इथं बसायला जरा जागेची कमतरताच आहे, म्हणून ज्याला जसं शक्य होईल तशा पद्धतीने बसा. पण या कथेकरता खूप खूप इंटरेस्ट घेऊन उद्या सर्व कथेकरता या, अशी आपणा सर्वांना प्रार्थना. महाराष्ट्री जळगावहून इथपर्यंत आलेत, आम्ही काय देऊ शकतो, पण व्यासपीठाच्या वतीनं पुनश्च एकदा महाराजांचा सत्कार होईल, तो त्यांनी स्वीकारावा. लगेच आरतीची तयारी, आरतीचे जजमान. उद्यापासून प्रसादाची व्यवस्था करा बरं का. खडी साखर असू द्या किंवा काही असू द्या बरं का. कार्यकर्त्यांना विनंती आहे, कथा आरती झाल्यानंतर प्रत्येकाला प्रसाद मिळेल, प्रसाद घेऊनच सर्वांनी जायचं आहे. जीवनामध्ये प्रसाद मंगलता प्राप्त करून घेतो. प्रसाद हे सर्व दुःखानाम हानी रसोप्य जायते. म्हणून सर्वांना प्रार्थना आहे की उद्या सर्वांनी कथे करता या, आणि ज्या ज्या वेळेला भजन होतं त्या त्या वेळेला हातानं टाळी मुखानं भजन करत जाई. प्रार्थना. आदरणीय दिलीपजी महाराजांचा सत्कार होतोय, तो त्यांनी स्वीकारावा. चला महाराज.